तुझं खूप खूप अभिनंदन. तुझं नाव सगळ्यांना कळू दे एक वेळ. माझं नाव जागृती संजय तायडे आहे. ओके. आणि तुला अबॅकसचा हा कोर्स पूर्ण करायला किती वेळ लागला? साधारणतः किती ड्युरेशनमध्ये तू पूर्ण कोर्स कंप्लीट केला? मला ॲबॅकसचा कोर्स पूर्ण करायला कमीत कमी 3 वर्ष लागली. आणि तू मला सांगू शकशील की जेव्हा तू अबॅकस लावला तर त्यामध्ये तुला कुठला प्रोग्रेस तुझ्यामध्ये जाणवला? मी जेव्हा ॲबॅकस लावला तेव्हा मी मॅथ्समध्ये खूप जास्त प्रोग्रेस केला. माझं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा खूप स्टेबल झालं. ओके. आणि म्हणजे मग तुझं स्कोअरसुद्धा स्कूलमध्ये वाढला, तर मग तुझ्या शिक्षकांनी तुला शाबासकीची थाप वगैरे दिली का? म्हणजे काही जाणवलं का तुला की सरांनी पण तुझं कौतुक केलं, असा कुठला क्षण तुला आठवतं? मी आधी मॅथ्समध्ये खूप ॲव्हरेज होते. त्यामुळे सरला माझ्यावर एवढं हे नव्हतं, विश्वास येत नव्हता किंवा तू सरांना आवडत नव्हती असं जास्त. पण मी जेव्हा ॲबॅकस लावला तेव्हा मी मॅथ्समध्ये खूप इम्प्रूव्ह केलं. तर सर मला खूप असे स्पेशल समजायला लागले. हां, बरोबर. म्हणजे जेव्हा अबॅकस केलं आणि तुला कसं वाटतंय आता तू मास्टर ऑफ अबॅकस मिळवतंय, तर कसं वाटतंय तुला? पूर्ण लेवल कंप्लीट केल्यावर तुला कसं वाटतंय? मला खरं सांगू तर मला खूप आनंद होत आहे. आज मी खूप खुश आहे. मी ते शब्दात व्यक्त नाही करू शकत. आणि याचं श्रेय तू कोणाला देशील? म्हणजे अबॅकस पूर्ण केलं त्याचं श्रेय तू कोणाला देशील? किंवा तू अबॅकस पूर्ण करण्यामध्ये स्पेशल थँक्यू तू कोणाला म्हणशील? सर्वप्रथम मी माझ्या आईवडील व माझ्या टीचर स्टाफला धन्यवाद द्यायचे आहे. कारण त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मी आज हे काही करू शकली आणि पुढेही करू शकणार. थँक्यू सो मच टू माय टीचर्स अँड माय पेरेंट्स. ओके. आणि जर तुला अबॅकसला एका वर्ड्समध्ये जर डिफाईन करायचं असेल तर? ॲबॅकस इज व्हेरी एका शब्दात सांग की तुला अबॅकसबद्दल काय वाटतंय? ॲबॅकस एक जादूच आहे. अबॅकस इज अ मॅजिक. येस, थँक्यू.